नमस्कार भाऊ बहिणींनो, काय चाललंय? आज आहे रविवार. काय स्पेशल कुणाकुणाकड? आमच्याकडे आहे बघा आज मटण. बघा म्हणजे आणलं चिकन, म्हणलं द्यायचं झालं, मटण खाल्लं नाही, मटण आणलंय आम्हाला. तसं पण ते डबा चालू आहे, त्यांचे जेवण आहेत, 1 वाजता जेवण द्यायचं. त्याच्यामुळं आज मटण सांगितलं होतं त्यांनी. मग आता म्हणलं आपलं पण त्यातून जाते, आपण थोडं जास्त आणू म्हणून मटण आणले बघा. अर्धा किलो बोकडाचं चांगलं मटण. आता मुलीसने आणलं इथं चिकन. हो का, मुलींना आणलं 100 रुपयाचं चिकन. त्या म्हणलं मला पण चिकन खायचं आहे म्हणून. आता मुलींना आणलं, आज रविवार आहे त्याच्यामुळं तर करावंच लागते. मस्तपैकी असं मटण करायचं बघा आज. कोणाला आवडतं मटण? मटण तर सगळ्यालाच आवडतं आहे का नाही भाऊ? मग असं मस्तपैकी बघा मटण केलंय. आता 2 भाज्या. पोरींना चिकन करायचं आहे, त्यांना जास्त तिखट लागत नाही, खात नाही ना तिखट. आपल्यासारखं जेवण मेसवाल्यासने देऊन कसं व्हायचं आहे का नाही भावा बहिणीला? भरपूर भाजीला नव्हतं बघा, भाजी घेऊन आली. काय सगळं भाजीला नव्हतं, काल जाऊन भाजी आणली. लय पसारा पडलाय बघा काम. इकडं असं मस्तपैकी बघा भाऊ बहिणी दाखवते. दोघांचेच डबे आहेत भाऊ बहिणीनं, त्यासाठी त्याच्या आमच्या दोघांसाठी. कसे तेल घालते. पोरींना पहिलं चिकन बनवते, भुका लागतात त्यासनी. मसाला वाटण करून घेतले बघा, त्यातलंच थोडं ठेवलं. लाईटर हे झालाय, आणायचं म्हणत्या, आणायचंच होईना झाले. काय करायचं, कामं घ्यायची कशी कामं कंपनीचं व्हिडिओ हे करायला लागते. मग काय चाललंय अजून? कसं आहे माणसं खायला सकट पोटाला विचार करत असतं, तर मी नाही करत. राबते कुणासाठी? पोरींसाठी. करायचं कुणासाठी? मुलींसाठी. त्यांना घालायला काय बघायचं आहे मागे पुढं, मी नाही विचार करत बघा भाऊ. कारण कसं आहे, लोक असे बोलते तसे बोलते. बोला, आपण आपल्या ह्याच्यानं नाही काय काय नाही. व्हिडिओ बघत जावा जराशी. मग वयाच्या 12व्या वर्षापासून नुसतं हेच भोगत आल्या आणि आतापर्यंत पण हेच आहे. ती माझ्या मुलींच्या जीवनात नको आहे म्हणून मी आपलं खटपट करून काय ना काहीतरी करत असते. ते पण लोकांनी बघवत नाही.
आणि कसे आहेत आजकाल माणसं, बाई माणसाला कधी चांगलं म्हणत नाही, बाई लेडीजला वाईट दृष्टिकोनानं बघते. त्यांच्या बघण्यानं हे करण्यानं आपल्याला आपण माहीत असतं आपण कसं आहे, त्यासाठी त्यांचा लय विचार करत बसत नाही. आम्हाला जर बघा भावाभावांनो असं केलं होतं माणसाने, तुम्हाला खरं सांगते, एका माणसाकडनं आम्ही 2 लाख रुपये घेतले होते कामासाठी. त्याला मी पैसे दिले 3.5 लाख, त्याने माझं व्याजच घेतलं. आणि नंतर मला म्हणलं पैसे मुद्दल फिटले असेल, पैसे त्यांचे आम्ही दिले असतील. खरं त्यांनी ते नाही केलं, त्यांनी वेगळंच, तुम्ही नुसतं व्याजच दिले म्हणून लावलं. खरं आज ना उद्या खऱ्याचं खोटं होणार, खरं ते खरं आणि खोटं ते खोटं होणारच आहे, काय का नाही. एवढंच, जेवढं कमवलं तेवढं तिथं सोडलंय बघा. का आमच्या मागं कोण नाही भाऊ बहिणी. एक कुठं विचारायला गेलं तरी, कोण बघायला गेलं तरी पण दाद घेत नाहीत कोण कुणाच. तुमच्या मागं पाठिंबा कुणाचा आहे? कुणाचाच नाही माझ्या मागं पाठिंबा. आणि त्यांनी पण आम्हाला दिलं होतं काय, असं काय कुणाच्या ह्याच्यानं दिलं नव्हतं. मी भरत गेले. मग मला असंच म्हणलं एक दिवस विचारावं तरी हिशोब किती झाला आहे. मी एवढा दिवस दिलेलं तर त्यांनी सगळं पैसे भाऊ बहिणीनं असेच व्याजामध्ये मोडून घेतले. मी पण खरं सांगते भाऊ बहिणीनं, त्यांनी व्याजात तेवढे पैसे मोडले म्हणून मी आता त्यांची मुद्दल देणार नाही. मला तुम्ही चांगलं म्हणा, वाईट म्हणा, काय पण म्हणा, मी देणार नाही. कारण मी माझ्या 2 मुलींचं पोट भरवायची का ह्या म्हाताऱ्याचे पैसे देत बसायची, तुम्ही सांगा. तर असं अक्षरशः वाटतं ना भाऊ बहिणींनो, आयुष्यच नको आपल्यामुळं, आपल्या मुला बाळांना नको. काय लागत नाही सांगा की, आत्ताच्या ह्या जमान्यामध्ये काही लागत नाही घरामध्ये. सगळं बघून त्याला एवढं मरून पैसे दिला आम्ही. आणि तो आता सगळ्यांच्या पुढं आमच्या नावाची बदनामी करत जाते. खरं माझ्याकडं एक नाही एक पुरूप आहेत भाऊ बहिणींनो, त्यासाठी मी भेणार नाही. कायद्यानं कारवाई तर करणारच आहे. अशी लय जणांना त्या माणसानं हे केलेलं आहे. आम्हाला काय बुद्ध्या सुचली दिसताना तर तुम्ही बघितलं तर भाऊ बहिणीनं मी व्हिडिओ तर तिथला टाकणारच आहे. खरं तुम्ही जर त्याला जर बघितलं असा ना तर माणसाला किती गरीब आहे, अशी माणसं आहेत. त्यासाठी म्हणून मी सांगत असते, कधी कुणावर विश्वास ठेवायचा नाही. किती पण जवळचा असू दे, किती पण बाहेरचा, आपल्यावर वेळ खराब आली की ती माणसं सकट पलटतात भाऊ बहिणीनं. सकट आपल्या बरोबर कधी उभा राहत नसते. कारण त्यांचं घेतलेलं दिसतंय, आपण दिलेलं त्यांना कधी दिसत नाही भाऊ बहिणी. जाऊ दे, कमवलेलं नेले, नशिबातलं तर नेलं नाही. आज ना उद्या कुठं तर कमवू. फक्त एवढंच की तब्येत साथ देत नाही, डोक्यामध्ये अशी गाठ आहे भाऊ बहिणीनं मला. त्याच्यामुळं मला 2 मुलींचा लय विचार येतो. जाऊ दे, मला मी आपला चांगला व्हिडिओ टाकते. राहते कसं एवढं परपंच, एवढा सगळं भाऊ बहिणी त्यांनी पैशामध्ये सगळं हे करून घेतलेलं आहे. मला म्हणते आमच्या घरातली, कशाला टेन्शन घेते, करतील तू, आपण देऊन पैसे आणू त्यांच्याकडनं. तर त्याच्यामुळे माझी सगळी जोडलेली माणसं लांब झाले. म्हणून असल्यासनी कायद्यानं शिकवलं पाहिजे असं वाटतं. मी तर ते करणारच आहे बघा भाऊ बहिणी. तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. या बहिणीला लई तुमच्या आधाराची गरज आहे. जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा, कमेंट करून मला सांगा माझं काय चुकत असलं तर. सोपं नाही हो भाऊ बहिणींनो, एवढं कमवलेलं सगळं त्या एका ह्याच्यावर देऊन टाकायचं. एवढंच की आमच्या पाठीवर कोण नव्हतं उभा राहणार, घेऊन मी त्याचे सगळं दिलं. कधी बघा कधी जसं आयुष्यात जसं कळतंय ना मला तसं दुःखच बघितलं जास्त करून. आता हे आयुष्यात लय खेचा खाल्लेत भाऊ बहिणी, लय सांगायला तर पूर्ण दिवस जाईल. इतकं लोकांनी आयुष्यात इतकं हे करून घेतलेलं आहे.
लोक इतकं त्रास करते ती, इतकी बोलते ती, तरी मी लक्ष देत नाही. आणि आता मी व्हिडिओ पण टाकते तर काय म्हणतात आता, सोशल मीडियावर काय तुला हिरोईन व्हायचं आहे का, तुला मोठी रील स्टार व्हायची आहे. मी कुणाला सांगायचं माझ्या मनातलं. असंच व्याजानं पैसे घेतलं होतं त्याच्याकडनं. तो लोकांनी काय म्हणतो, तिच्या डोक्यातली गाठ फुटली नाही का, असले शब्द वापरतात भावा बहिणी. तुम्हाला काय भेटणार आहे? माझी 2 मुली परदेशी होणार आहे, त्या काय भेटणार आहे तुम्हाला? मला काय झालं तरी तुम्ही सांभाळणार आहे का माझ्या मुलीसनी? मी एवढंच त्यांना म्हणते, कधी वाईट कुणाचं चितू नका. इथं करून इथंच माणूस फेडून जाणार असते. म्हणून बघा, कधी कुणावर विश्वास तेवढा ठेवायचा नाही. माणसं कधी पलटतील कधी नाही, काय भरोसा नाही बघा, काय का नाही. जाऊ दे भाऊ बहिणींनो, तुम्ही बघताय, तुमचा सपोर्ट राहू द्या आम्हासनी. माझ्या 2 मुलींचं तुमचा मावशी मामांचा आशीर्वाद राहू दे. मला काय नको आहे कुणाकडून, फक्त ह्यात मला यश येऊ दे की मी ही चॅनल चालू केलंय ना, त्याला मला म्हणते असं होतंय तसं होतंय. मी नाही, काय नाही, मला हळूहळू होऊ दे. मला लगेच कुठल्या गोष्टीच्या नाही अपेक्षा. शिकायला काय आहे, लय शिकली नाही भावा बहिणीनं, मी 7वी शिकले. फक्त माझी इच्छा आहे माझ्या पोरीने जास्त शिकावं. जी मी भोगलंय ती माझ्या लेकरांच्या नशिबात नको, एवढंच. आणि हे काय हो, बोलणारी बोलते ती काय म्हणतात की अख्ख्या ह्याचं तो ही करायला येते, गाडग्यास तोंड जगास तोंड झापता येत नाही, असं झालेलं आहे आमच्या जीवनात. म्हणून माणसं आहे की नाही भाऊ बहिणींनो, चांगली नसते. मला माझी आई कायम म्हणायची, कुणावर विश्वास ठेवू नको, चांगले नसतात माणसं, नातं जोडू नको, कारण कधी घात करतात काही सांगता येत नाही. तुझी वेळ चांगली आहेत तर ते तुझ्यावर चांगले आहेत, नाहीतर कोण कुणाचं नाही. आणि तसंच झालं भाऊ बहिणींनो, कधी म्हणत नाहीत. मग काय चाललंय अजून? आणि असे पण म्हणतात इंस्टाग्रामवर व्हिडिओ करत्या, आता यूट्यूबवर चालू केलंय, तिला काय भेटणार आहे का, यूज भेटणार आहे का, हिरोईन आहे ती, असं म्हणतात भावा बहिणींनो. मी म्हणते माझे आईबाप आहेत ना, माझे मस्त भाऊ बंधू बसलेत, त्यांनी मला माझे व्हिडिओ बघायला, लाईक करायला. तुम्ही करू नका, तुम्ही माझा व्हिडिओ बघू नका, तुम्ही वरती ढकलत जावा मस्त. म्हणजे तुम्ही नाही बघितलं तर काय माझे दुसरे कोण भाऊ बहीण नाहीत का बघणारे? एक बाई जेव्हा एकटी असते तेव्हा ती स्वतःच्या पाया उभा राहते. अशा कित्येक माझ्या बहिणी आहेत त्या, की त्या स्वतःच्या मुलासनी जपून एक व्यवस्थित राहिलेल्या आहेत त्या. आमच्या आयुष्यात सुख दुःख आमचं आम्ही वाटून घेतो. आणि समाज, एक मध्ये येतो समाज. अरे समाज कुठं गेलता? ज्यावेळेस माणूस रस्त्यात तेव्हा समाज कुठं असते, लोक समाजाला भेटत. मी म्हणत नाही समाज धरा, खरं इतका बी धरू नका की एखादं लेकरू जर रस्त्यावर जर असेल तर त्याला तुम्ही आधार देणार नाही, सोडून देणार. आणि नंतर म्हणायचं असं तसं. मग हेच तुमच्या मुलींवर घडलं तर तुम्ही सहन करताला का? तिच्याच आयुष्यात एखादं वादळ आलं, येऊन देवाची पासून मी बोलते एक शब्द, त्यावेळेस तुमची मुलगी असते आणि दुसऱ्याची मुलगी नसते का? ह्यासाठी बघा भाऊ बहिणींनो, माणसांनी ओळखायला लय दिवस लागत नाही. सगळं बघा व्यवस्थित माणसांना ओळखून करून कुठल्या बी गोष्टीचं हे करायचं बघा. कुणावर विश्वास ठेवायचा नाही. जाऊ दे, माझं रडगाणं आयुष्याचं आहे. तुम्ही मला सपोर्ट करा, आमच्या चॅनलला बघत जावा, लाईक करत जावा, आमचे व्हिडिओ सबस्क्राईब करत जावा. अजून तर कोणी केलेलं नाही भाऊ बहिणींनो, करत जावा, बघत जावा. एका बहिणीला एक लाईक आणि एक सबस्क्राईब तुम्हाला करायचं आहे, करत जावा. चुकलं तरी बहीण कधी कमेंटमध्ये सांगत जावा की तुझं इथं चुकतंय, मी तिथं पण सुधरून राहील भाऊ बहिणींनो.
हेच माझं सांगणं आहे तुम्हासनी. चालतंय. चला मुलींना जेवायला द्यायचं आहे. जरा साफसफाई करून मग मी जेवताना व्हिडिओ करते.